नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे संयम। संयम त्यालाच आपण पेशन्स असं म्हणतो। संयम हा इतका सर्वोत्कृष्ट गुण आहे, तो जर व्यक्तीपाशी असेल तर व्यक्ती कधीही दुःखी होऊ शकत नाही। संयम म्हणजे नेमकं काय? तर संयम म्हणजे वाट पाहण्याची क्षमता। आपल्यापाशी असणारी कुठलीही गोष्ट होण्यासाठी आपल्याला तितकी वेळ जाऊ देण्याची क्षमता, आणि त्याबरोबरच आपण कोणतंही कार्य करीत आहोत त्याचे जे परिणाम होणार आहेत त्याची वाट पाहण्याची क्षमता। बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचे संयम तुटले जातात आणि त्याच्यातून अतिशय मोठे दुष्परिणाम होतात। परंतु असे जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो। आपण पाहतो की आपण साधे रांगेलाही उभे असलो तरी ती रांग संपेपर्यंत आपल्यापाशी दम काढण्याची किंवा ती सहन करण्याची क्षमता नसते। आपल्याला शॉर्टकट हवा असतो, पैसा कमवताना शॉर्टकट हवा असतो। कुठं तुम्ही प्रवास करीत असाल तर तिथेही तुम्हाला घाई गर्दी असते की मी कधी पोहोचेल, कारण संयम नसतोच। एखाद्याला तुम्ही उसने वगैरे पैसे दिले असले तर ते वापस येण्याचा सुद्धा तुमच्यापाशी तेही जात नाहीत। तशाच पद्धतीने बऱ्याच वेळेस लोक रागावर संयम ठेवीत नाहीत। रागावर संयम ठेवणं सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आणि जो रागावर संयम ठेवतो त्याला बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी मिळतात, यश प्राप्त होते। आपण जनरली आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा स्वतःची बायको असो, मुलं असो, याच्यावर विनाकारण चिडतो, विनाकारण राग करतो। तर हे राग करताना किंवा चिडचिड करताना आपण जर थोडा संयम बाळगला, त्याचा विचार केला की आपण का चिडतोय, का रागवतोय, या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच आपण संयम ठेवू शकतो। संयम ही अशी गोष्ट आहे की जी मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी सुद्धा साध्य करते। बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी काही परीक्षा दिलेल्या असतात, काही परिश्रम केलेला असतं, काही कष्ट घेतलेलं असतं, आणि त्याचं कुठंतरी त्याचा निकाल किंवा त्याचं फळ हे येणारं असतं। परंतु तितकी वाट पाहण्याची जी क्षमता असते ती बऱ्याच लोकांपाशी नसल्यामुळे त्याचा संयम हा तुटतो।